लईच अवघड गडी तास झालं लावते आता इथं दगड उचलू 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 परत डिपू झालाय जना. आली आली कळलं मला बस काय. ओळखलं. मग तुला नाही ओळखणार मग कोणाला तुझा स्पर्श सुद्धा माझ्या अख्ख्या माइंड मध्ये भेटे माहितीये का. फुगवतोय. हो काय तू काय नाही बोलू म्हणशील तसं. तुला काय सांगू थोडा उशीर लागतोच रे. इतकं लपत यावं लागतं मला माहिती का. माझ्या दादाला आणि वहिनीला माहिती नाही. त्यांना जर माहिती झालं तर मला तर कापून टाकतात. कशाला कापून टाकताना आपलं काय असं डुप्लिकेट प्रेम आहे काय. आपलं खरं प्रेम आहे ना. आपल्याला लग्न करायचंय. अरे खऱ्या प्रेमाला तर नजर लागते मग. डुप्लिकेटला अरे कसे भेटतं काही त्यांचं किती केलं तरी वाचतं पण खरं प्रेम नाही वाचत. मरणापर्यंत जात. ते तर आहे बट ते जाऊ दे. मला तुला काहीतरी सांगायचं होतं. तुला एक गोष्ट सांगायची होती मला. काय. मला इंटरव्ह्यू साठी ना 1-2 दिवस बाहेर जावं लागतंय आणि इंटरव्ह्यू झालं की मला गॅरंटी की मला नोकरी लागेलच. जा बाबा दे पण मग इंटरव्ह्यू दिल्यावर आणि नोकरी लागल्यावर मला नको विसरू. तुला विसरेन का मी. तुला वाटतं का मी तुला विसरेन. अरे मला मी इतकं प्रेम करते ना तुझ्यावर. तू जर मला नाही भेटला ना मी पागल होईन. नाही तर मला आत्महत्याच करावं लागेल. असं नको बोलू. आत्महत्या करून प्रश्न सुटेल का. अरे आपल्याला तर आयुष्यभर सोबत राहायचंय. फक्त ही गोष्ट टिकवून ठेव कायम. तो बोलून नको दाखव करून दाखव. मी तुझ्यासोबत मी लय सगळ्यांना लपवून सगळ्यांना घरच्यांना अंधारात ठेवून तुझ्यापाशी येते. मी लय प्रेम करते तुझ्यावर. माझं पण लय प्रेम आहे तुझ्यावर. मी तुझ्याशिवाय खरंच जगू शकत नाही. पण जर आपल्याला एकत्र आयुष्य काढायचे तर त्यासाठी काम पण करावंच लागेल ना. पैसा पण कमवावा लागेल. आणि मी जर ही नोकरी नाही करत तर मग आपल्या आयुष्यासाठी आपल्याला लागणारा पैसा आपली हाऊस मौज कधीच आपल्याला पूर्ण करता येणार नाही. त्यामुळे मला आहे ना जावंच लागेल काही करून. कधी जाणार आहे. मी उद्याच्याला जाईल. वापस येणार आहे ना 2 दिवसांनी. काळजी घे बर का. आता 2 बरं उद्या जाते मग आता तरी नीट बोल. मग अजून किती प्रेमाने बोलू तुला सांग बरं. मला असं एक तर तुला सोडून जाऊ वाटत नाही कुठं. माझा जीवच लागत नाही तुझ्यापासून लांब जायचं म्हणलं. काय करू चल. चालते चल. पोरग नोकरी लागलं मी जरा टेन्शन कमी होईल. कधी पोरगी पाहून लग्न करून टाकलं ना आपलं झालं मोकळं. बाबा झालं निघाला. हा जाऊ का मग मी. बरं झालं यार तुझी ऑर्डर निघाल्यापासून आहे ना आता थोडस बरं वाटायला लागलं. मग काय जातो आता मी. आता किती दिवसासाठी काय करतेत काय गेलो समजून तुला. आता गेल्यावर समजून मला किती दिवसात आपण त्याला फोन पिन करत जा. हा फोन करत जाईल तुम्हाला. आता नवीन नवीन म्हणलं 4-6 महिने तर काही सोडायचे नाहीत. हा 5-7 महिने तरी मला काही लवकर सोडणार नाही. जाऊ दे. चल परत आला ना तू मग एखादी पोरगी बघू आपल्यासारखीच मस्त एखादी साधारण कुटुंबातली म्हणजे आपल्याला जीव लावल ती लग्न करू तुझं. लग्नाचं काही लग्न तर करूच आपण. मी आलो तुम्हाला सांगणच की मला लग्न करायचंय का नाही. हो पैसे आहेत तुझ्याकडे. नाही दिलत बरं द्या थोडस. किती देऊ. काही खर्ची पुरत द्या. 2-3 हजार रुपये. जाऊ का मग मी. तुम्ही काळजी घ्या तब्येतीच्या. नीटनाट करा. चला गेले एकदाच पोरग. उचल फोन उचल ना. अगं उचल फोन उचल फोन. काय करावं बाईला. फोन तर काय उचली नाही. मला जाणं तर लय गरजेचं आहे. जर मी पुढे नाही गेलो तर माझी बस हुकल आणि बस हुकली तर माझी नोकरी जाईन हातातली. काय पण करून मला जावं तर लागेलच. बरं जाऊ द्या. मिस कॉल पाहिल्यावर तरी फोन करीन मला रिटर्न. काय लिहिती बाळा. काय नाही लिहिलेलं वाचते ना. हा आको हा अभ्यास कर बघ परीक्षा जवळ आली. हा आत्या घेते अभ्यास. बर बर. हा आत्या फोन वाचतोय बघ ना. नाही बाळा ते असंच वाचतो. तू कर अभ्यास. बघ काय काम असन की मासन. नाही काय काम. बघू काय लिहिलं तू. बघ फोन वाचतोय अगं.
फोन उचलती आधी. राहू दे नंतर बोलते मी. तू अभ्यास करते ना, तुला डिस्टर्ब होईल ना त्यामुळं. मग तू बोल ना तिकडे जाऊन. काय गा कुणाचा मोबाईल काय वाजतंय? काय नाही मोबाईलची काय अभ्यास घेत होते तिथे जरा. हा वय बरं अभ्यास करा हा. आणि तुम्ही बी तुमचा अभ्यास करा आणि तिचा अभ्यास व्यवस्थित घ्या. परीक्षा आली जवळ तिची. हा घेतो ना वहिनी, जा तुम्ही. हा सुखाने म्हणलं जरा झोपावा 2 मिनिटं ही अशी शांतता नाहीच वा अजिबातच. आणि तुम्ही का झोपतान? शांतताच ठेवा का माणसानी. काय झालं? काय नाही. कोणाचं फोनचं काय चाललंय? काय नाही, कुठं काय दादा. अभ्यास झाला का तुझा? अभ्यास नाही घेत होते. घेते आत्या. तुझा अभ्यासच काय म्हणतोय? माझं पण करते ना, आता तिचं घेतलं की मग माझा करते. हा व्यवस्थित अभ्यास, जरा थोडं शाळेकडे लक्ष द्या. हा हा आम्ही चालू का आम्हाला आता. हा हो हा चल. जाऊ काकू. हा. जेवण बिवण करा हा बर का. हा. आणि फिरू नका कुठे बाहेर जाऊ नका. नाही कुठं नाही. फिरायचं होतं. चल चला. काय झालं? काय नाही, कुठं काय झालं. चल बस अभ्यास करू आपण. आकू बाळा, तू अभ्यास कर, मी येते हा जरा 2 मिनिटात. बरे पटकन ये. हा पटकन येते. कुठे गेली काय नो? मागाशी फोन वाजत होता, उचलला नाही. काय सांगावं लागल मम्मीला आणि त्यांना. फोन येतोय उचलीत नाही मम्मी. का फोन लागत नाही याचा? फोन तर कधी स्विच ऑफ पण नसतो. किती फोन केले. इंटरव्ह्यू म्हणून आल्यापासून आमची गाठ नाही, भेट नाही, बोलणं नाही, आणि आता फोन पण लागत नाही. माझा राग तर नसन आला नाही आला, पण काय करू, दादा वहिनी असल्यामुळे मला फोन नाही उचलता आला. बाळा प्लीज तू फोन घेणार आहे का? फोन लागत नाही प्लीज. फोन स्विच ऑफ. काय करू मी आता? काय करू? अरे शंभू काय झालं? काय अनिकेत काही फोन बिन काय कुठं दिसला का रे तुला? हा कालच झाला माझा फोन. आता त्याला जॉब लागलाय गुजरातला 6 महिन्यासाठी. 6 महिन्यासाठी? हा तुला माहित नाही होय? नाही रे, मला नाही सांगितलं त्याने. बरं तू बरं काय एवढी घाबरली चालतंय. आहे? नाही काय नाही, असं सहज येते मी. हायला ही पोरगी एवढी कधी घाबरत नाही, गडबडत नाही, पण आज नक्कीला झालंय तरी काय? नक्की मला वाटतं ह्या दोघांचं काही ना काही गॅटमॅट असेल, लपड बिपड असणार, त्याशिवाय एवढी घाबरणार नाही ती. बघावं लागतंय. आता काय झालं? काय नाही काय झालं. झालं आता तू? जा पाणी पी. जा. मम्मी आता उलटी करते या. हा. काय माहिती? ताई तिकडे ये बरं. कधी आले हो वहिनी तुम्ही? आताच आले. काय होतंय? काय नाही हो, थोडी तब्येत बरोबर नव्हती. हा का? तब्येत खरंच बरोबर नव्हती की काय झालं एवढं गडबडायला? काय नाही काय नाही झालं? खरं बोलताय का? काय नाही झालं तर. उलटे कशाने होतात मग? काय माहिती. काय बी खाल्लं नव्हतं ना सकाळी, तरी उलट्या होत्यात. जरा काय झालं वेगळं रे? दिसतंय. तुमच्या बहिणीला उलट्या होत्यात. काय खाल्लं होतं सकाळी? काय माहिती दादा, खाल्ला असेल काहीतरी. मग मग आता उलट्या होत असते ना, त्याच्यात काय एवढं? कशाला होत्या उलट? काय मला तर माहिती. वेगळंच काहीतरी दिसतंय. काय तुमच्या बहिणीने कुठंतरी तोंड काळं केलेलं दिसतंय मला. काय बोलती? हा खरं आहे तीच बोलते मी. काय काय नाही ना दादा, कुठं वहिनी काय म्हणती? काय माहिती वहिनी काही म्हणतात. खरं सांग, खरं सांग, खरं सांग. काय म्हणती? काय म्हणती वहिनी? कोरड्या उलट्या कशाच नाही होत. हा अहो, काय म्हणती? असं थोडी असतं वहिनी. काय म्हणती सांग लवकर. लवकर खरं सांग. बोला जरा आता तरी. लवकर सांग ना, ते का ठोक्याचं तुला जीव मारीन. लवकर सांग, सांगते. लवकर सांगा, लवकर सांग. माझ्या एका मुलावर प्रेम आहे दादा. अरे तुला माझं तोंड, हा तोंड दाखवायला गावात जागा नाही ठेवणार तू अशानी. हा बर
अहो नुसतं प्रेमानेच भागलंय का पुढच्या पायरी पण गेले ते. अरे आम्ही आहेत ना, आम्ही काय केलंच का नाही सगळ्या गोष्टी? हा तू लागली ही करायला, तुला कोणती गोष्ट कमी केली रे मी? कॉलेजला जाऊन नका देऊ पण नाही ना तुमचा लाड भाऊला करायला लाड आता. मला लग्न करायचंय त्याच्यासोबत. लग्न बिग्न तसलं तिकडे मला सांगू नको अजिबात. काय लग्न बिग्न वर थोबड करून बोल, डोळ्यात डोळं घालून बोल ना. आता काय होत रे तुला? लग्न करा कोण माधर चुतर तू? हा कोण आहे तू मला सांग, मला लवकर सांग, त्याचं नाव सांग लवकर. तो अनिकेत. लाव त्याला फोन, लाव फोन लगेच. फोन मी वाजत होती, मी म्हणलो आता कुणाचा फोन आहे का, तर आत्याने उचलला पण नाही. तिचा फोन ना घेऊन ये, जा लवकर घेऊन ये. फोन नाही उचलत येतो. अरे असल्या दलिंद्रा बरोबर कशाला प्रेम केलं तो? मग लाव फोन, धर त्याला, फोन नाही उचलत. लाव माझ्या एकदा फोन. फोन नाही उचलत, सगळे काळीमा फासून आता फोन नाही उचलणार. अरे उचली नाही फोन. अरे तुला थोडी अक्कल पाहिजे, माणूस कसला शोधावा, कुणा बरं प्रेम करावा याची अक्कल आहे का थोडीफार? हा चांगला आहे तो. काय चांगला आहे? लावतो, उचलतो का फोन? त्यो मग लग्नच करायचं ना, चांगला होता तर आम्हाला का सांगायचं. फोन उचलीत नाही तुझा त्यो? मग पर तुला ही गोष्ट सांगता करताना तुला आम्ही दिसलो नाहीत का? माझा भाऊ आहे बाबा, माझा भाऊ लय रागीट आहे, तुला ही कळलं नाही का? हा म्हणजे इज्जत चवट मांडायची तुला आमची? एक काम करा, द्या हाकलून यांना घराच्या बाहेर. आपल्याला इथं हात वहिनी, मोडणार असं नाही. नका तिकडे फाशी देऊन मारलेली बरी असली. तू इथं माझ्या पैसे थांबायचं नाही, तिथं कोणच करू नको. 1 मिनिट सुद्धा माझ्या पैसे मी कुठे जाऊ थांबायचं. 1 दादा? मिनिट तू आवाज काढ नको. तू एका ठोक्याच तुझी मारून टाकीन तुला, जर तुझं रबड. आणि तिकडे तो लगेच हालायचं. आता मोबाईल तरी कशाला दिला तुम्ही? जळून ते तिकडे कशाला ठेवायचं आपली तब्येत मध्ये ती डोक्यात मग डोक्यात तुला लक्ष ठेवता येत नाही काय? आता काय लक्ष ठेवू? काय बाथरूमला त्यांच्या संग जाऊ का? कशाला त्यांच्या संग जाऊ का? कॉलेजला त्यांच्या बरोबर जाऊ? काय पाहिजे ना आपल्याला, नेमकी ही पूर्वी करते काय काय नाही करते, या सगळ्या लक्ष तुला द्यायला पाहिजे ना. तुला थोडंफार कळत नाही. हा मी जाते कॉलेजला माग तुम्हाला नको नको म्हणल्याला तुम्हाला ऐका येत नाही. लावली पोरगी कॉलेजला, गेली कॉलेजला. कातड्याचं बघत कोण आहे ती, त्याच्याकडे बघत होती. हा एक्स्ट्रा क्लास, त्या असले एक्स्ट्रा क्लास होते. घ्या बघा तुमचे उद्योग. चला आईला आपल्याला बी कुठं ना कुठं बघावं लागेल, नाही तर आपलं बी लग्न होणार नाही. अनिकेतचं काय, अनिकेत लागला आता बाहेर. माझं काय मोबाईलवर जिंदगी चालली नसते. उठलं की सुटली पूर्णीसोबत बोल, इकडं बोल तिकडं बोल. बापू कुठे गेलते? गेलतो राहणार. काय करतो? काय नाही, बसलो होते आपलं निवांत, म्हणलं बसा म्हणलं. काहीतरी बघावं, एवढा शिकला सवारला, काहीतरी कुठेतरी प्रयत्न करावा. नाही चांगली नोकरी शासकीय तर एखाद्या कंपनीत जावं. तसं नाही आता ती बघतोय बरं का, पण काय आता लागणार बापू. अनिकेतचा काय फोन बिन? त्याचा ते नाही केला तर फोन नाही देत. तिथं कुठं त्या कंपनीत फोन नाही लागत, काही नाही. आता परत कुठं म्हणला ती 6 महिने संपले, आता दुसरीकडे परत कुठतरी कंपनीने पाठवले. म्हणजे ते गुजरातला संपलं काय आता? आता मानलाय मध्ये येऊन जातोय. हा. आता काय करतोय, येतोय का तिकडून तसाच परत जातोय. मला बी काय फोन करा नाही तिकडून गेल्यापासून. एकदाच केलता मग काय. आता नोकऱ्या मानल्यावर असं होतच असते. बघू, माझं बी चाललंय बाबा बघायचं. ठीक आहे ठीक आहे, कर प्रयत्न कर. हा, नोकरी लागलं पाहिजे, मग लग्न कार्य करावं लागेल ना भाऊ. हा ना, ते पण आहे. जाऊ का? हा हा. आईला यांचं तर ते बाहेर लागलं डबल. आता मला बी बघायला लागली कुठं पोरीच्या नादी लागतो सारखं. काही ना काही नियोजन करावं लागतंय. गव्हाला आता एक पाणी दिलं म्हणजे रँकेला लागत आहे. कोण म्हणायची पोरगी? ए बा, कुठली ग तू? कुठली? नाव तुझं? मी कुठली? तुला माहित नाही तू कुठली? नाव? माझं नाव म्हणा परमेश्वराला बी शहा अवस्थेत तरण तट लेकरू. ए पुरी, काही खाल्लंस का बाळ तू? नाही खायचं? भूक लागली तुला? इथे माझ्या बरोबर नाही. चल ना, भूक लागली तुला, खायला घालतो बाळ मी.
आता अंधार पडेल थोड्या वेळाने, मग काय करशील? कुठं झोपशील, कुठं राहशील? चल तुला जेवाय घालतो आणि मग जा, तुला कुठं जायचं तिकडे. चल. काय म्हणावं लेकराला? ए चल. रे बाबा चला आत्या कुठे गेली असं ग? लाईट कवर काय माहिती कुठे गेली, तार फाटली काय माहिती. लाईट गेली काय रे? का हो? पाणी काय ना सारत मग आली अहो लाईट गेली कावाची, मी तेच सांगायला आली इथं. काय म्हणते बोल. होय हं? तुमची बहीण माघारी खरंच नाही आली अहो. पडन ते तिकडे काही खरंच नाही. अरे मग तिला एकदा तरी याय पाहिजे होतं ना, भाऊ काय करतोय बाबा, मा एकदा तरी भावाच्या हातापाया पडावा. थोडी तरी लाज आहे का तिला? अहो हाकलून हा? दिली तशी गेले तर परत महागार मरून तोंड गेलं सुद्धा असेल वळवलं नाही. अरे बरं आहे ना, उलट गेली ती बरं आहे ना, नागजी जायची ती म्हणता तरी येईन कुठतरी मरून तरी गेली म्हणून एकदाची. तसं कुठं बोलतात, तुमची बहीणच आहे किती काय केलं तरी. अरे मग तिला कळायला पाहिजे होतं ना, भाऊ आपला काय करतोय, भावाची इज्जत काय आहे गावात, ही तर कळल्या पाहिजेत ना त्याला. अहो पण बरं सांगितलं असतं तर मी काय लावून नसतं दिलं त्यांचं लग्न. मला तर टेन्शनच येत आहे अहो. ह्याचं टेन्शन नाही, मरू दे तरणी तिकडे. ताठी लेकरू आहे ती, काही केलं ह्यो तरी. गड्या तुझ्या माहितीसाठी सांगतो, जर समजा ती चांगली राहिली, मी तुला कोणत्या गोष्टीला कमी केलं आतापर्यंत केलं का तू सांग बरं, का तो कमी केलं? मग ह्याच गोष्टी तिने जर सांभाळल्या असत्या तर बरं, ह्या गोष्टी करायच्या अगोदर सगळे करतात ना, पण ती कोणत्या स्टेपला गेली बघितलं ना तू? हाय का गावात तोंड दाखवायला जागा कुठं? त्या दिवशी ती पोरगं म्हणत होतं यायला, तुमची पूजा कुठे गेली? आता काय सांगू त्याला, कुठे गेली म्हणून काय सांगू? म्हणलं गेली शाळेत शिकायला. कसं वाटलं असं मला? मग ह्या गोष्टी जर तिने नसत्या केल्या तर मग मला जर थोडा ताटमाने चालता आला असतं बघ गावात. मग काय तर लग्न लावून दिलंच असतं ना आपण. मग? तसलं नाही पोरगं त्यांचं. बघितलं पाहिजे त्यांनी, तिचा फोन सुद्धा नाही उचलला ज्यावेळेस आपण फोन लावित होतो त्यावेळेस. आता काय हा? माहिती काय करताय आजकालच्या काय. दुनियेत हे असंच आहे, एखाद्याचं चांगलं नादी लावायचं, त्याचा गैरफायदा घ्यायचा आणि सोडून द्यायचं. मग ही आहे तर घरची निस्ता राहायला, सगळ्या गोष्टी करायला. जाऊ दे मरू दे, बघू काय असेल ते. बरं चला. चालायचं का आता? हा चला घरी, झालंय ती आता परत आल्यावर लाईट. राहिलं हा. मकवान भिजव चला का. असं वाटलं होतं एवढं तरुण ताटवले करू कुणीतरी शोध घेते. एवढे दिवस झाले मी आणून ठेवलं, तिचा उपचार केला, आता त्याला थोडं समजायला लागले. त्या लेकराला विचारायला गेलं की काही सांगत नाही, बोलत नाही. काहीतरी तिच्यावर आघात झाला. कोणतरी असायला पाहिजे होतं, मागे यायला पाहिजे होतं, नाही आलं कोणी. परमेश्वराची जशी इच्छा असेल तसं सांभाळावं लागेल लेकरासारखंच. कुठं सोडणार वाऱ्यावर लेकरू. पूजा, ए बा ओ? पूजा ये. जेवली? हा गोळ्या घेते? हा घेते. आता बरं वाटतं ना? तुला एवढे दिवस झाले मी विचारतोय काय झालंय काय झालंय, तुला अजून बी माझ्यावर भरोसा नाही? तुला आपलेपणा वाटत नाही माझ्यात? नाही वाटतो, पण मी कोणत्या तोंडाने सांगू हेच कळ नाही मला. माझ्या लेकरासारखी सेन बाळ तू. सांगायचं काय झालं आता बघ, तरुणपणात लेकरांकडून चुका होतात, ते कुठतरी सांगायचं असतं, दुःख हलकं करायचं असतं, त्याच्यातून मार्ग निघतो बा. सांगा काय झालं, मी माझ्याच्याने मार्ग आता बघ, तुला आपलंसं केलं मी, माझ्या स्वतःच्या लेकरा इतकं जीव लावतोय तुला. सांग बरं, तू कशी कुठं फिरायची, काय खायची, कुठं झोपायची, काही कळत नव्हतं बाळा तुला. खरंच कळत नव्हतं. आता समजायला लागलं तुला, पण तू झुरत राहशील मनात. एकदम मन हलकं कर, माझ्यापाशी नेमकं काय झालंय सांग मला. खरंच लय झुरले हो मी. खरंच तुम्ही नसतं तर काय झालं असतं माझं. काय रे काय? मी आत्महत्याच करायला चालले होते, मला कुणी समजून घेतलं नाही हो. पण बस. आत्महत्या करायला गेले आणि मलाच विसरून गेले की मला काय करायचं होतं. आता सगळी परमेश्वराची लीला बा. परमेश्वराच्या म्हणजे मनात नव्हतं तुला मारायचं, तुला वाचवलं. तू विचारात राहिली असती, तुला जर डोक्यावर परिणाम नसता झाला तर तू खरंच आत्महत्या केली असती. खरंच केली असते. चला त्याला वाचवायचं, तो इशारा सांग सांग बा, नको रडू, सांग काय झालं सांग. अहो माझ्या बापासारखी तुम्ही, खरंच तुम्हीच माझ्यासाठी बाप देव सगळे तुम्हीच हो. तुम्ही समजून घेतलं मला, माझ्या घरच्यांनी समजून नाही घेतलं. माणूस मी एका मुलावर प्रेम करत होते. असं
तुम्हाला म्हटलं मी इंटरव्ह्यूला जातोय 2 दिवसात येतोय, नंतर त्यांनी फोन सुद्धा उचलला नाही आणि माझी ही अवस्था करून तो गेला. अरे काय सांगायचे, आजकालचा जमानाच असा आहे बघ बा. तुम्हाला वाटतं प्रेम प्रेम प्रेम, प्रेमात आहे ना कुठं तरी ते प्रेम सत्यात उतरत, नाही तर फक्त या तरुण मुलांचा एवढाच विषय. मुलींना फसवायचं, गैरवापर, सोडून द्यायचं, निघून जायचं. खरंच आणि पुरुषाला जमत, त्यांनी किती शेण खाल्लं तरी, पण स्त्री जातीला नाही ना. ते खरंच त्यांनी माझा गैरवापर केला. लई त्रास होतो बा, मुलीच्या जातीला लई सहन करावं लागतं. तुला आई बाप भाऊ? मला दादा आणि वहिनी आहे. अरे बापरे, मग ते आले नाही तुला पाहायला बा? त्यांनी मला हाकलून दिली हो, त्यांनी मला समजूनच नाही घेतलं. हकललं? माझे मम्मी पप्पा असते त्यांनी नसतं केलं असं. माझ्या दादाने मला समजूनच नाही घेतलं, माझ्या वहिनीने पण नाही घेतलं. पाहतो मी त्याला, एकदा फोन करतो तुझ्या भावाला. नका करू, जाऊ द्या. बघतो बघ, त्याने नाही सांभाळलं, नाही स्वीकारलं, तर शेवटी आता मी स्वीकारलं ना तुला, माझ्या लेकरासारखं तुला मी जीव लावणार बा. त्याला बी पश्चाताप होत असेल, पण आता तू अशी फिरल्यावर त्याने शोधायचा कदाचित प्रयत्न केला असेल, पण तू नाही सापडली, काय करणार? लय फिरले मी वन भाकरी मागून खाल्ल्या, कोणी भाकर सुद्धा देत नव्हतं. होईल सगळं व्यवस्थित आता. भाऊ, काय होतंय त्या अशा अवस्थेत तुला बाहेर सोडणं पाठवणं धोक्याच आहे. अरे हो, माझ्या लेकराचा फोन आला, बोलतो मी. हॅलो, बोल ना बा. अरे मी ठीक आहे बा, तू कसा आहे? मी पण मस्त आहे. तुम्हाला एक सांगायचं होतं. हा बोल. आनंदाची बातमी. हा बोल ना बोल. हो, मला कंपनी नाही ना 1 वर्षासाठी बाहेर देशात पाठवती या. अरे त्यामुळे मी जाणार होतो, पण तिकडे गेल्यानंतर मला तुम्हाला भेटता नाही येणार ना, म्हणून 1-2-3 दिवसासाठी मी घरी येतोय अरे तुम्हाला वा वा भेटायला. वा, छान 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 छान, ये ये ये. हा, हा, 1-2 2 दिवस राहा आणि मग परत जा बा. चालतंय. हो, चालतंय, ये ये. चालेल. ठेवू का मग? हो. कोण पोरगं बा- होतंय? माझा मुलगा बाहेर असतो ना तिकडे. हा बाई, नाही जॉबला. आवाज जरा ओळखीचा वाटला ना. असं काय आता? आवाज मोबाईलवर सगळ्यांची सारखीच असतात बा. चल, जेवण झालं तुझं? हा, मी जेवले. जेवली? चला, मला वाट जेवायला आणि आराम करतो. गोळ्या खात जा बघ. काही गोष्टी चुकीच्या केल्यात का बरोबर केल्यात तीच कळणार. काय पप्पा, आताच ध्यान येत आहे ना? सांग बाळा. मग किती किती हाणमार केली, त्या त्या पोराला विचारलं असतं, त्याच्या घरी गेलो असतो तर काय झालं असतं बरं? किती हाणमार केली आत्याला. मला वाटलं होतं का ग? मला राग नाही अनावर झाला, मी काय करू सांग. तुम्ही 6 महिने झालं तरी तुम्ही आत्याचं तलाश नाही घेतली. काय आता काय करावं तीच कळणार मला. पूर्वी कशी असन काय असन, रागाच्या भरात तिला. अगं ती माझी लहान बहीण आहे. सख्खी बहीण आहे तुमची, तुम्ही याकडे तरी बघायचं ना. थोडा सुद्धा मी तिचा विचार केला नाही. कुठं असेल की ती आता? मला लई तिची आठवण येते. मग बघायला जायचं का आपण? रक्षाबंधनला तिची मी रक्षा करतो म्हणून ती राखी बांधते असते. पण तिने तरी चुकीचंच केलं की ग बाळा. मग तुम्ही तरी समजून घ्यायचं ना, तुम्ही मोठे भाऊ आहे. काय झालं? काय नाही रे, बसलो होतो. जरा पूजाची आठवण आली, बसलो होतो. काय चुकलं रे खुशी माझ्याकडनं? आता तुमचं मस्त नाही चुकलं, पण आता काय करता बरं, तुम्हीच सांगा. अरे तिने एकदा तरी सांगायचं मला. दादा म्हणायचं मला पोरगा असा असा आवडतोय. मी नाही नसतो म्हणून. एक चूक होत असते माणसाकडून हो, पण तुम्ही लय टोकाचा निर्णय घेतला, त्यांना घराच्या बाहेर काढलं. आता मी पण राग बोलून गेलते, पण मला काय माहिती तुम्ही खरंच घराच्या बाहेर काढता म्हणून. अरे 6 महिने एवढं निर्दयी भाऊ तिचं कस काय असू शकतो मला ते. अरे दिसाय नुसता बाहेरून कठोर दिसतोय, पण नाही रे मी आतून तसा नाही रे. त्यांनी तरी विचार करायचा ना. काय बाहेर जायचं तर एखादे येते आत लगेच संध्याकाळी घरी. कसं असेल रे माझं बाळ? आपण बघायला जायचं का तिघ जण? आता कुठं जाती शोधणार आहे? बघायला? मग भेटले तर बघू ना आपण. हो, तिला शोधायला ना जमीन आसमान एक करीन. काय
पण मला ती भेटली पाहिजे रे. लय आठवण येते मला, काय करावं तेच कळा नाही मला. मला असं कुठल्या गोष्टीतच मन लाग नाही थोडस. आता त्या दिवशी मस्त लावलंय फडाफडा बोललो ती मिले असेल, पण त्यावेळेस असं का जाऊ दगड ठेवून मी ते शब्द बोलत होतो. हा, मला बी माहिती पण आता काय करता. ते एक काम करशील ना, काय माझ्या बरोबर येशील ना? कुठं? आपण जाऊ तिला शोधूच. कुठं का असं ना, किती पैसे खर्च होऊ दे काय होऊ दे, पण तिला शोधू. चालून हा? येईन ना. काकू चल आपण आत्याला शोधायला जाऊ. हं? चल. कशी पण असं ना माझी बहीण आहे बाबा. मी त्याला हातातल्या लहानपणापासून फोडावून जपलंय आई वडील गेल्यापासून. लय मोठी चुकी झाली माझ्याकडे. पिकलेत का नाही काय नाही शोधाव तरी कुठं बाबा, काय मिळत लागा. पाहुणे कडे विचारतो त्यांना. दिसतंय बाजारात पिकलेला तर. हो राम राम. राम राम का हो? हो आम्ही चांद्याचे. हा का? हा ते काय झालंय, काय नाही ते आमची बहीण आहे ना 5-6 महिने झाले घरी येऊन गेलेली. तिला शोधत म्हणजे काय पळून गेली का काय? नाही नाही हो. मग जरा जरा घरी थोडी किरकिर झाली त्याच्यामुळे मीच काढली ती घराच्या बाहेर. आणि 5-6 महिने झाले तोवर तुम्ही इतके दिवस शांत बसले काय? मग सगळीकडे पाहिलं शोधून पण सापडलीच नाही. पोलीस कंप्लेंट द्यायची ना मग. पोलीस कंप्लेंट नाही दिली, जरा थोडं वेगळं होतं. हा होय. त्या गरोदर होत्या ना त्याच्यामुळे. गरोदर होत्या का? हा. मग आता इकडे ह्या गावात आले काय शोधायला? हा नाही, सगळ्या आम्ही गावात सगळ्या गावात विचारत शोधले, विचारत आसपासचे. तुमच्यासारखे जरा थोडे शाने सुरते माणसं. त्याला ती आमच्या गावात एक आहे ना बाप आहे बरं का, तिकडे खालच्या वाडीवर राहिला. हं. बाप म्हणजे एक म्हातारा माणूस आहे. त्याला एक पोरग बी आहे. लुकडेली पोरगी आहे का? लुकडेली लुकडेली आहे पण ते पोटूशी बा. पण येडी राव ती. नाही पण आपले थोडी अशी म्हणजे येडसरच आहे. आपल्या ताई शाने होत्या ना. त्यांचं घर कुठं आहे? इकडं जाय सरळ जायचं आणि खाली वळायचं इकडं. हा का? इकडं का? हा चला कुणी का ती म्हणजे 1-2 महिने झालं. आता हे असते ना घरी, बापून ते असते म्हणजे ना घरी. त्यांना सापडलेले आहेत का? काय भानगड काय नाही, पण त्यांनी आणलेली घरी. हा का? हा, आता आम्ही येता जाता पाहत असतो, पण त्यांची ती कोण नाही लागत. नाही त्यांचं का? पोरग तिकडे बाहेर शिकायलाय. हे चल मग चला बघू चला तर कोण आहे. बघू. दादा धन्यवाद बरं का. हा. आम्ही येतो जाऊन त्यांच्या वस्तीवरती बघून येतो. शहानिशा केलेली लय चांगली असते. असं सरळ जाई दोन हम्म. आणि इकडे टर्न मारा. बर बर चालतंय. धन्यवाद बरं का. हो. चल पटकून. ती घरीच असते ना? हा बरं बरं चालतंय. काय लोक येडे आहेत बा. 4-5 महिने झालं बहीण गेली घरातून आणि खुशाला आता शोधित आहेत. लय बावट माणसं असतात येड्या डोक्याची. त्याला आमच्या दारात ही पोरगी कोण झोपली बा? घरी कोण दिसत नाही. ही येडी बिडी तर नाही ना कुठली आलेली? कुठं होता तो? कुठं होता आतापर्यंत? कुठं होता तो? अरे काय अवस्था झाली माझी. कोण होता रे तू? तुला माझा विचार नाही आला का रे? एवढ्या दिवसापासून मला फोन नाही केला, काय नाही केला तो. अरे एक फोन तरी करायचा रे. मी आत्महत्या कर गेले होते. अरे हे बघ ना तुझं बा, एवढं सगळं घेऊन फिरले रे मला घराच्या बाहेर हाकलून. तुला म्हणले होते मी माझ्या दादा वहिनीला लय खराब आहे म्हणून. तू नाही ऐकलं रे माझं. मला एक फोन तरी करायचा. ठीक आहे, एक फोन तरी करायचा आहे तुम्हाला. अगं ऐकून घे की, मी तुला किती फोन करण्याचा प्रयत्न केला, तुला फोन लावले, तू उचलले नाही. तुझ्या घरी पण येणार होतो, पण माझी गाडी हुकली असती आणि मी जर तिथं वेळेवर नसतो पोहोचलो ना तर माझी नोकरी गेली असती. अरे दादा वहिनी घरी होते पण उचलला नाही. पण तुला डबल मी लावला, तू का नाही उचलला? का नाही उचलला तू? अरे माझा फोन प्रवासात हरवला. लय अवस्था झाली रे माझी. अरे मला कोणी भाकर सुद्धा दिली नाही रे. मला घराच्या बाहेर काढून दिलं रे माझ्या मम्मी. अगं, तू टेन्शन नको घेऊ. आता मी काय करू तू त्याचं? याचं काय करू मी? अरे मी आलोय ना. अरे ते त्या बाबांचं भलं होतं, त्यांनी मला उचलून आणलं, नाही तर आज मी तुझ्यापाशी नसते. अगं ते बाबा माझेच बाबा आहेत, ती तुझे बाबा आहे? माझेच बाबा आहेत. त्यांना कुठे भेटली तू? काय माहिती कुठे भेटले. अरे मी आत्महत्या करायला चालले होते, पण मीच विसरून गेले की मला काय करायचंय म्हणून. भलं तुझ्या बाबांचं ते मला घेऊन आले.
तू असं विचार तरी कसा केलता? काय करू मग मी? काय करायचं होतं मग मी? सांग ना, काय पर्याय होता माझ्याकडे? नाही बा, मी तुला कधीच फसवलं नसतं. माझं तुझ्या खरंच लय प्रेम होतं माहितीये का? आणि शेवटपर्यंत ते माझं प्रेम मी तुझ्यासोबत ठेवणार आहे. दादा कुठे होती ग बाई तू? कुठे होती ग? लय शोधलं ग तुला, लय चुकलो ग मी, लय चुकलो. दादा तुम्हाला पाहायचा प्रयत्न नाही केला का रे? अगं सगळा प्रयत्न केला, राखलंय आता. काय करू आता? काय सांगू दादा तुला? आज तुझी बहीण तुझ्या जवळ नसते रे, कसं आला असतं मग? लय चुकलं ग बाळा, मी खरंच लय चुकलं ग. तुला आजपर्यंत तळहातातल्या फोडावून वाचवलं. दादा थोड्यासाठी केलं रे पाहुणे, पण. सगळी चुकी माझी आहे. ती कोण आहे? माझं याच्यावर लय प्रेम होत. कुठं गेलता तू मग? प्रेम ठेवून कुठं गेलता? हा? तुला एकदा माझ्या दारात येऊ वाटलं नाही? अहो, हा? मी तिला सांगणारच होतो, तिने फोन उचलला नाही. अरे तुला मी फोन केला होता, फोन. तुला कळलं का? तुला फोन केला होता मी. तू एक फोन का नाही उचलला? माझ्या बहिणीशी तू कसा वागलास? कसा वागला सांग तू? नाही, ऐका ना, मला फोन अरे जातानाच प्रवासात हरवला. सोन्यासारखी रे माझी बहीण. नका हाणू. अगं काय नको आणू बाळा, काय सोन्यासारखी लेकरू मी नाही हो. बाहेर काढलं. पाहुणं, मला तुमच्या बहिणीला धोका द्यायचा नव्हता, खरंच द्यायचा नव्हता. माझं लय प्रेम आहे तिच्यावर. मी आता पण तिला आहे तशीच ऍक्सेप्ट करणार रे. कधी आला बाबा, मी आता चाललोय. हे कोण? दुखते किती काय भाऊ आहे मी तिचा. भाऊ? तुमचाच मुलगा आहे. मला एक साधी कल्पना नाही. नशीब माझं आणि त्या लेकराचं म्हणून समज ती लेकरू मला सापडलं आणि त्या लेकराची अशी अवस्था करून तू खुशाल निघून गेला. नाही बाबा, मी तिला खरंच आधी अवस्थेत सोडून अरे नाही तुला फोन गेलो. केलता ना मी, 1000 वेळा फोन केला, का नाही उचलला तू? अहो, माझा मोबाईल प्रवासात हरवला आणि मला कंपनीनं दुसरा मोबाईल दिला. मी तिला लय फोन करण्याचा प्रयत्न केला, पण तिथं माझं कॉन्टॅक्ट नाही झालं. अहो, पण तुम्ही पण अरे मी कसा घास खातो एवढा वाघासारखा गडी, रोज घास कसा खातो ते मला कळत नाही. येतो माणसाला, पण तुम्ही थोडस विचारायचं कोण मुलगा. इथपर्यंत आले असते तर आपण मार्ग काढला असता. मामा, मी तिला विचारलं, मुलाचं नाव सांगितलं, मी याला फोन केला, पण ह्याचा एकही फोन लागला नाही. नसला त्याला विचार. फोनच हरवला म्हणलं काय मग करायचं? त्याचा मला पत्ता माहित नव्हता, नाही तर मी मागच आलो. मला नाही कित्येक दिवस फोन, कंपनीचा फोन गेला होता, कंपनीच्या फोनवरून पुढे बोलता येते. चला, परमेश्वरानं गारण ऐकलं, तुम्हाला तुमची बहीण भेटली, त्या मुलीला तिचा प्रियकरी भेटला. आता ती सगळी जबाबदारी इथून पुढे माझी. नाहीतरी मी तिला अशी माझ्या लेकरासारखीच. आतापर्यंत उलट तुम्ही जशी तिला घेऊन आलात, ती देव माणसावानीच घेऊन आलात तुम्ही ती. आतापर्यंत सांभाळा, इथून काय पुढे पण अवस्था तसंच होती सांभाळा. तिची, तिला काही कळत नव्हतं, काय खाती कुठं राहती. मग अशा अवस्थेत मला दया आली आणि घरी घेऊन आलो, तिचे उपचार केले. आणि मला तिने सांगितलं, मला भाऊ आहे, वहिनी, मी तुम्हाला फोन करून बोलवणार होतो. अहो, आम्ही का आमच्या घरी कसं राहतो ते आम्हाला माहिती. जशी ती घरातून गेली का, तसं आम्हालाच कळत नाही की आम्ही खातो काय, कसं राहतो हेच आम्हाला कळत नाही. तिचं त्या लेकराचं प्रेम खरं होतं. परमेश्वरानं तिचं गारण ऐकलं. आता एक काम कर, 2 दिवसाची सुट्टी तुझी 8 दिवसाहून ये. पहिले यांचं लग्न लावून देऊ. ओ ते बाबा, लोकांची तोंड मध्ये आणि मग येणार वाटल्यास तू जा. तू वाटल्यास तिला बाळणपणाला घरी घेऊन नाही नाही, आमच्याकडेच घेऊन जातो. आता यांचं लग्न लावून देऊ. चला आता फक्त चहा चांगलं पाणी घ्या. जपा, नाही चहा नको. आम्ही हिला घेऊन जातो, 1-2 दिवस ठेवतो, परत माघारी येतो. एक मुहूर्त पाहून मस्त एक रजिस्टर लग्न करू नये त्या मंदिरात लग्न चल करू. बाळा. काळजी केल्या लय चुकलो ग बाई मी. नशीब आहे आपल्या लेकराचं. ते लेकरू मला सापडलं नाही तर खरंच मेली असती. बाबा, माझं खरंच त्या पुरीला फसवण्याचा अर्थ नाही. अरे एखाद्या जनावराला जसं तोडू तोडू खातीत ना कुत्री, रानटी प्राणी, तसं ते लेकराची लचके तोडले असते लोकांनी. चला, नको टेन्शन घ्या आता. चला.